श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आज मी सर्वांना एक गोष्ट सांगणार आहे. ह्यात एक भक्त होता रुक्मिणी मातेचा आणि एक भक्त होता विठ्ठलाचा. रुक्मिणी मातेच्या भक्ताने आईला प्रसन्न करून एक इच्छा प्रगट केली. ती म्हणजे मातेने त्याला एक परीस दिला, जेणेकरून तो खूप धनवान झाला. अशी आईने त्या भक्ताची इच्छा पूर्ण केली. त्या परिसामुळे त्याला खूप काही प्राप्त झाले होते. एका बाजूला विठ्ठल भक्ताच्या घरी देखील बेताचीच परिस्थिती होती. जेव्हा विठ्ठल भक्ताच्या बायकोला कळलं की रुक्मिणी मातेने त्या भक्ताला त्याची इच्छापूर्तीसाठी एक परीस दिला आहे, तेव्हा ती त्या भक्ताच्या बायकोला भेटली आणि घरातील सगळी व्यथा सांगितली. मुले कित्येक दिवस उपाशी आहेत, घरात अन्नाचा कण नाही. आणि पुढे तिने बोलता बोलता तिच्याकडे तो परीस मागितला आणि म्हणाली, मला एका दिवसासाठी तो परीस दे, मी परत आणून देते. जिच्याकडे परीस होता तिला दया आली आणि तिने तो परीस विठ्ठलाच्या बायकोकडे दिला आणि म्हणाली, उद्या आणून दे, माझ्या नवऱ्याला कळता कामा नये. हिने पण हो उद्या नक्की आणून देते सांगून तो परीस घेऊन घरी आली. ती खूप खुश होती. त्या परीसाने देखील त्याचं काम केलं. जे जे तिला हवं होतं ते ते त्या विठ्ठलाच्या बायकोला देखील मिळालं. पण जेव्हा तिचा नवरा घरी आला आणि सर्व हकीकत तिने तिच्या नवऱ्याला सांगितली, तेव्हा तो खूप चिडला. आपण आपली कर्म करून आपल्या इच्छा पूर्ण कराव्या, मेहनत कष्ट करावे, या दगडाने नाही. आपले भोग आपण पूर्ण करणे म्हणजेच विठ्ठलाची कृपा प्राप्त होते. तो विठ्ठलाचा निस्सीम भक्त होता. कसलीच अपेक्षा न ठेवता तो भक्ती करत असे. त्याला हा सगळा प्रकार आवडला नाही. त्याच्या बायकोने त्याला समजावलं, हा परीस आपला नाही. तरीसुद्धा रागाच्या भरात येऊन त्याने तो परीस समुद्रात फेकून दिला. हे सर्व जेव्हा त्या भक्ताला कळलं, ज्याचा परीस होता तो तावातावाने येऊन त्या विठ्ठल भक्ताच्या बायकोवर आवाज चढवून बोलू लागला, जाब विचारू लागला. तेव्हा तिथे विठ्ठलाचा भक्त आला आणि तेव्हा त्याने सांगितलं, ह्यात माझ्या बायकोची चूक नाही, हे मी केलं आहे, तुम्ही मला बोला. तेव्हा ज्याचा परीस होता त्या भक्तांनी विठ्ठल भक्ताला खूप उलटसुलट बोलण्यास सुरुवात केली. तुमचा काय हक्क होता? माझा परीस होता, तुम्ही कोणत्या हक्काने तो समुद्रात फेकला? आणि भरपूर काही. तेव्हा विठ्ठल भक्ताने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. कष्ट करावे, मेहनत घ्यावी आणि आपल्या इच्छा पूर्ण कराव्या. पण हे काही समजून घेण्याच्या परिस्थितीत तो भक्त नव्हता. ज्याचा परीस होता तो म्हणाला, मला ब्रह्मज्ञान सांगू नको, मला माझा परीस आणून दे. तेव्हा विठ्ठल भक्त त्या दुसऱ्या भक्ताला घेऊन समुद्राकाठी आला आणि समुद्रातून काही दगड काढले आणि त्या दुसऱ्या भक्ताला म्हणाला, ह्यातून एक दगड घ्या. तर तो भक्त विठ्ठल भक्ताला म्हणाला, मी काय वेडा आहे का? हे दगड आहेत, मला परीस हवा आहे. तेव्हा विठ्ठल भक्त म्हणाला, तुम्ही एक दगड घ्या, यातील प्रत्येक दगड परीसच आहे. व त्याने एक दगड घेऊन पाहिला तर काय, त्या दगडाने ज्याला स्पर्श केला ती वस्तू सोने झाली. ह्यातून आपल्याला काय शिकायला मिळाले की आपली भक्ती खरी असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्याला भक्तीमुळे मिळू शकते. यासाठी परीसच हवा असं नाही. कसलीही अपेक्षा न ठेवता भक्ती करणं गरजेचं आहे. बाकी सगळं माया मोह आहे. आणि सर्वात मुख्य म्हणजे ज्या विठ्ठल भक्ताबद्दल मी बोलत होती ते म्हणजे प्रत्यक्षात संत तुकाराम महाराज होते. आणि ह्यांच्या भक्तीपुढे तर आजही मोठमोठे भक्त राजे नतमस्तक होतात. श्री स्वामी समर्थ.